तर शुभ सकाळ मित्रांनो, गावाकडे आलो आहे आणि रात्री आमचं म्हणजे छोटासा हरिपाठ होता. महाराज लोक इथे दाखवतो तुम्हाला बघा, असं हरिपाठ झालं होता. आणि आत्ता मी सकाळी 6:30 वाजले आणि शेतात लावलेलं आहे. आता तिथे जरासं पाणी वगैरे सोडूया आणि एक साईडला सोडलेलं आहे ते बंद करूया ना पाटातनं. वरती तिकडे नदी आहे तर तिकडे थोडंसं बंधारा करून पाणी घेतलेलं आहे. येत असताना इकडेच ब्रश करतो आणि पुढे पाणी बघूया आता दाखवतो तुम्हाला. तर आता ऑलमोस्ट म्हणजे पाणी अर्धपर्यंत पोचलेलं आहे आणि मला वाटत नाही की आता टाईम लागणार आहे. ब्रश करत आलो होतो थोडंसं म्हटलं वगैरे. देवाचा अभिषेक आहे आज. आवाज येत असेल तुम्हाला तर तिकडे जाऊया. चला तर जाऊया तिकडे आता. जेवणाची तयारी चालू आहे. तर आता खोबरे किसायला घेतले, खोबरे वगैरे किसून घेऊया आता. तर मित्रांनो ना, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी. तर गावाकडे जेव्हा तुम्ही असाल ना, त्याचा बेनिफिट काय असतं माहिती आहे. जेव्हा तुमच्याकडे भाजी काय करायला नसेल ना, तर हे बघा भाजी मस्त वेग. आता दोन पणस आहे ते भाजीमध्ये घालायला घेऊन जायचं आहे. एक पडलं, आता दुसरं पडूया. मस्तपैकी आज देवाकडे इकडे भाजीमध्ये पणसाची भाजी घालायला तिथे काढायला. जेवण तयार झालेलं आहे. लास्ट भाजी बटाटे आणि वांगी. तर जेवण वगैरे रेडी झालेलं आहे आणि आता देवळात आरती चालू आहे. तर हे बघा नवीन काहीतरी असं तुम्ही रेडी केलेलं आहे ना. कुठलं गाव तुमचं? गोवा. तुमचं पण गोवा. हे बघा, तर हे गोव्यातनं रेडी करून आणलेलं आहे. होममेड रेडी. हा गाडी आणल्यानंतर देवळाकडे आणून पूजा केली जाते. वैष्णवी शेखर उर्सा 200 रुपये. नारायण गोपाल देसाई सांग्यावल्या. आता हरिपाठ चालू आहे बघा. हरिमते